26-27 अंदाजपत्रक या ठिकाणी मांडलात आणि अतिशय चांगलं अंदाजपत्रक या ठिकाणी मांडण्याचं काम आपण सर्वांनी मिळून केलेलं आहात. ज्या पद्धतीने आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा नारा होता 2014 साली ज्यावेळेस ते पहिल्यांदा निवडून आले त्यावेळेस त्यांचा नारा होता सबका साथ सबका विकास. मला वाटतं आजच्या या अंदाजपत्रकाकडे बघितल्यानंतर निश्चितपणाने आपण सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी करताय. आज अनेक जण सभागृहात बोलत असताना महापालिकेचं उत्पन्न वाढलं पाहिजे या दृष्टिकोनातून अनेकांनी आपले मत व्यक्त केले. पण खऱ्या अर्थानं मत व्यक्त करत असताना आपण हा अंदाजपत्रक वर्षासाठी करत असतो आणि एकदा ही बैठक झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण त्या अंदाजपत्रकावरती चर्चा कधीच करत नाही. मला वाटतं सुधारित अंदाजपत्रक डिसेंबर महिन्यात प्रशासनाला तो अधिकार जातो. आयुक्त ते मांडत असतात आणि आयुक्त सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी देत असतात. पण मला वाटतं खऱ्या अर्थानं जर आपल्याला महापालिकेचं उत्पन्न वाढवायचं असेल महापौर साहेब खऱ्या अर्थानं जर आपल्याला महापालिकेचं उत्पन्न वाढवायचं असेल तर प्रत्येक डिपार्टमेंटचं काम आपण पाहणं गरजेचं आहे. आपण आज एकदा या गोष्टींवरती चर्चा करतो आणि परत पुढच्या वर्षी त्या गोष्टींवरती चर्चा होत असतात. त्यामुळे सुधारित अंदाजपत्रक ज्यावेळेस मंजूर होतात मला वाटतं तो विषय सुद्धा पुन्हा एकदा आपल्या सभागृहात आला पाहिजे. महापौर साहेब सुधारित अंदाजपत्रक ज्यावेळेस मंजूर होतो आयुक्तांच्या माध्यमातून मला वाटतं तो पुन्हा एकदा सभागृहात आला पाहिजे. म्हणजे कुठला डिपार्टमेंट कुठं कमी पडलोय आणि त्याची माहिती आपल्या सभागृहाला मिळाली पाहिजे आणि त्या डिपार्टमेंटवरती कारवाई करून आपला महापालिकेचं उत्पन्न कसं वाढवता येईल त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावा हीच विनंती तुम्हाला या निमित्ताने करतोय. आज सोलापूर शहरात अनेक प्रश्न आहेत. सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे सूचना मांडत असताना नरेंद्र काळे साहेब मी तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो. आपण पाटणीच्या WTP प्लांटचा विषय या ठिकाणी सूचनेमध्ये मांडलात. पण खऱ्या अर्थानं ते जर पाटणीचा WTP प्लांट आपलं झालं तर जवळजवळ 60 ते 70 MLD पाणी आपल्या शहराचं वाढणार आहे. आणि ते वाढल्यानंतर आज जे प्रश्न हद्दवाढीत असू द्या पूर्ण सोलापूर शहरात असू द्या हे जे प्रश्न आहेत पाण्याच्या संदर्भातले ते प्रश्न कुठेतरी मिटणार आहेत. पण मला वाटतं पाटणीची जागा ही वन खात्याची आहे आणि मला वाटतं तिथून आपल्याला दिल्लीमधनं त्याची परमिशन घ्यावी लागते. त्या गोष्टीकडे मला वाटतं खऱ्या अर्थाने आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे 892 कोटी रुपयाची निधीची एक योजना आपल्या सोलापूर शहरासाठी मंजूर झाली होती. पण वर्ल्ड बँकेने त्याच्यामध्ये फेरप्रस्ताव मागवल्यामुळं ती 1400 कोटीवरती गेलेली आहे. पण ती योजना होत असताना प्रथमतः आपल्याला पाटणीचं जे WTP प्लांट आहे ते जर आपण करून घेतलो तर निश्चितच पाण्यामध्ये सुधार होणार आहे. आणि ज्या पद्धतीने सोलापूरकरांनी आपल्यावरती विश्वास ठेवून एवढ्या मोठ्या संख्येने नगरसेवकांना निवडून दिलेलं आहे खऱ्या अर्थाने आपण सोलापूरकरांना दिलेलं वचन पूर्ण करू शकू एवढंच मला आवर्जून सांगावं. रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स. चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम ओटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू. बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध. आकर्षक फायनान्स योजना. घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोअर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या. संपर्क 7720 06 90 74.